नमस्कार फ्रेंड्स, मी रेश्मा रेशूस रेसिपी चॅनलमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते। आज आपण आम्रखंड कसं बनवायचं ते पाहणार आहोत। तेही घरच्या घरी चक्का करून मलाईदार आम्रखंड करणार आहोत। खूप साधी सोपी रेसिपी आहे। आम्रखंड म्हणजेच आंब्यापासून बनवलं जाणारं श्रीखंड। घरी जेव्हा आपण आम्रखंड बनवतो तेव्हा घट्ट बनत नाही, तर ते बनवायचं कसं ते मी आज तुम्हाला सांगणार आहे। एकदम क्रीमी आपण आम्रखंड बनवायला सुरुवात करूयात। तर सगळ्यात आधी आम्रखंड बनवण्यासाठी दह्यापासून चक्का बनवून घेणार आहोत। तर चक्का बनवण्यासाठी एखादं भांडं घ्या, त्यावरती सुती कपडा या प्रकारे ठेवून घेऊया। आता यात एक चाळणी ठेवून घेऊयात। तर 1 किलो वजनी प्रमाण मलाईदार दही घालून घ्यायचं आहे। तर घरच्या घरी मलाईदार दही कसं बनवायचे याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये ॲड केली आहे। आता सुती कापडाचं आपल्याला सगळं एकत्र करून टोकं घ्यायची आणि नंतर आपल्याला हे पिळत असं घेऊन जायचं आहे, की जेणेकरून यातलं दह्यातलं पाणी आपल्याला आधी पिळून असं या प्रकारे तुम्हाला जसं व्हिडिओत दिसते काढून घ्यायचं आहे। आणि त्याच्यावरती मी याथे दगडाचा खलबत्ता घेतलेला आहे। तुम्ही या ठिकाणी कुठली तरी जाड अशी वस्तू ठेवून द्या, जेणेकरून त्यातलं पाणी निथळून जाईल आणि आपल्याला छान असा चक्का भेटला जाईल। आता हे जर तुम्हाला रात्रभरासाठी ठेवायचं नसेल तर तुम्ही 5 ते 7 तासासाठी ठेवू शकता। आता यात आंब्याचा फ्लेवर घालण्यासाठी आपण आंबा घालणार आहोत। बहुतेक जण आंब्याचा प्युरी करतात आणि त्याच्यामध्ये साखर घालतात आणि त्यामुळे श्रीखंड पातळ होतं। तर श्रीखंड पातळ होऊ नये म्हणून त्यासाठी आपण एक प्रोसेस करणार आहोत। त्यासाठी आंब्याची प्युरी आणि साखरेला आपण एकत्र करून शिजवून घेऊयात, त्यामुळे श्रीखंड पातळ होणार नाही। तर यासाठी मी इथे 1 कप आंब्याचा पल्प घेतलाय आणि याला मिक्सरमध्ये फिरवून घेतलंय। तर बघा, छान प्युरी तयार करून आपण गॅसवरती एक भांडं ठेवून आंब्याची प्युरी घालून त्यामध्ये 8 ते 10 टेबलस्पून साखर घालून घेऊयात आणि मीडियम फ्लेमवरती आपल्याला याला आटवून घ्यायचं आहे। तर श्रीखंडामध्ये तुम्ही डायरेक्ट असा आपण मिक्सरला ग्राइंड करून आणि साखर टाकून असं न करता तुम्ही या प्रकारे करा, म्हणजे तुमचं श्रीखंड म्हणजे पातळ होणार नाही। तर या प्रकारे केलं तर श्रीखंड खूप छान होतं। तर बघा, तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच की आपलं श्रीखंड कशा प्रकारे छान म्हणजे होणार आहे, ते तुम्हाला दिसेलच व्हिडिओमध्ये। ते नंतर मला कमेंट करून तुम्ही नक्की सांगा। आता यामध्ये साखर घातल्यानंतर मला 15 मिनटं हे आटवायला लागले आहेत, पण मी गॅस कुठेही बारीक केलेला नाही। मीडियम गॅसवरती मी सतत हलवत छान आटवून घेतलेलं आहे। तर सतत आपल्याला मीडियम गॅसवरती हलवून 15 मिनटामध्ये हे होतं घट्ट। तर बघा, मी म्हणजे टायमिंग पण पाहताच मी तुम्हाला हे टायमिंग तुमच्याशी शेअर करते। तर बघा, आता आपलं छान असं आता आंब्याचं प्युरी छान अशी घट्ट होत आलेली आहे। तर आता या ठिकाणी मी गॅस बंद करते। तर आता आपल्याला हे संपूर्ण थंड होऊन द्यायचं आहे। तर बघा, तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल की प्युरी म्हणजे पडताना त्याचा म्हणजे थिकनेस पण तुम्हाला दिसतच असेल। तर अशा प्रकारे हा थिकनेस झाला पाहिजे। तर आता यामध्ये मी एक इमल्शन म्हणून असं एक आहे, इमल्शन बोलतात याला। तुम्ही केकच्या दुकानात जर गेला तर तुम्हाला हे इमल्शन म्हणून भेटतं। तर मी यामध्ये मँगो फ्लेवरचं इमल्शन घेतलं आहे। हे टोटली ऑप्शनल आहे, तर तुम्हाला हे जर घालायचं असेल तर तुम्ही घालू शकता। तर याने काय होतं, इमल्शन म्हणजे एक फ्लेवर पण येतो आणि त्यासोबत त्याचा कलरही येतो। तर हे ऑप्शनल आहे, तुम्ही हे स्किप पण करू शकता। या इमल्शनचं मी 2 ते 3 थेंब यामध्ये घालून घेतलं आहे। आता हे आपल्याला असंच थंड होऊन द्यायचं आहे। यानंतर आपण दही बघूया। तर बघा, दह्याचा चक्का छान घट्ट झालेला आहे। तर असाच चक्का झालेला पाहिजे, एकदम असा तुकडे आपण हाताने जेव्हा करतो तेव्हा पनीरसारखं दिसायला हवं। तर हा एकदम परफेक्ट श्रीखंडसाठी तयार आहे।
आता हे पाणी जे उरलेलं आहे तर त्याचं तुम्ही गव्हाचं पीठ मळू शकता किंवा तुम्हाला यामध्ये मीठ किंवा काळं मीठ वगैरे जिरं वगैरे घालून तुम्ही पिऊ शकता। जर नको असेल तर तुम्ही फेकून देऊ शकता। आता आपण याला चाळणीतून घालून घेऊया आणि वाटीच्या किंवा ग्लासच्या साहाय्याने आता मी चमच्यांच्या साहाय्यानेच घसरण देऊन चाळणीतून काढून घेते। तर जसं तुम्हाला शक्य होईल तसं तुम्ही यातून चाळणीतून असं काढून घ्यायचं आहे। तर बघा याचं टेक्स्चर बघा क्रीमी झालेलं आहे। तर असं आपण जेव्हा चाळणीतून काढून घेतो तेव्हा याचं टेक्स्चर मऊ होतं अजून। तर बघा दही छान मऊ झालेलं आहे। आता याला आपण फेटून घेऊयात। तर ही प्रोसेस पण आपल्याला करायचीच आहे। 3-4 मिनटं हे दही फेटून घ्यायचं आहे। जोपर्यंत दही हलकं व्हाईट एकदम असं दिसायला लागत नाही तोपर्यंत आपल्याला हे दही फेटून घ्यायचं आहे। तर बघा व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतच असेल की आता आपलं म्हणजे आधीच्या चक्क्यापेक्षा आताचं चक्का कसा आपला म्हणजे फ्लफी झालेला आहे। तर या ठिकाणी आपण आता प्युरी घालून घेऊयात। प्युरी थंड झाली आहे। आता आपण यामध्ये 2 टप्प्यामध्ये प्युरी घालून छान फेटून घेणार आहोत। तर मी थोडं यामध्ये शिजवलेली आंब्याची प्युरी मिक्स करत घेऊन जाणार आहे। तर बघा तुम्हाला जसं शक्य होईल त्या प्रकारे तुम्ही यामध्ये आंब्याची प्युरी ह्या प्रकारे म्हणजे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। तर बघा आपल्याला आंब्याची प्युरी अशा प्रकारे आपण जेव्हा करतो ना त्याचं टेक्स्चर ही छान येतं आणि ते दिसायलाही तितकं सुरेख आणि खाण्यासाठीही तितकं छान लागतं। समजा जर तुम्हाला तुमच्या आवडीनुसार आम्रखंडामध्ये तुम्हाला जर ड्रायफ्रूट्स घालायचे असतील तर तुम्ही घालू शकता आणि साखर ही तुम्हाला कमी जास्त तुम्ही याची गोडी तुम्हाला जशी हवी असेल तुम्ही तशी करू शकता। तर आता बघा तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल की आपलं आता हे फेटून झालेलं आहे म्हणजे मिक्स करून छान झालेलं आहे। तर बघा चमचा मी पलटी करून दाखवते तरी पण आपलं श्रीखंड खाली पडत नाही। तर हे आपलं श्रीखंड एकदम परफेक्ट झालेलं आहे। आता मी तुम्हाला गार्निशिंग करून दाखवते। तर फ्रेंड्स अशा प्रकारे आपलं क्रीमी आम्रखंड तयार आहे। तर याला आपल्याला गार्निशिंग करून 1-2 तासासाठी फ्रीजमध्ये असंच ठेवून द्यायचं आहे आणि नंतर हे खाण्यासाठी एकदम तयार आहे। तर हे आपण 2 तासानंतर पाहतोय तर बघा आपलं श्रीखंड या प्रकारे तयार झालेलं आहे। मी बनवलेली रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीसोबत व फॅमिलीसोबत शेअर करा आणि रेशूज रेसिपी चॅनलवरती नवीन जर आला असाल तर सबस्क्राईब करा। तर भेटूयात अशा छान रेसिपीसोबत। बाय बाय।